Caritas
नव्हे गोड करिता संसार, आता नव्हे गोड करिता संसार, अनेक संचार झाला माझी, ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग, आधील तो रंग पालटला, रसनेची रुची कंठी नारायण, रसनेची रुची कंठी नारायण, बैसवनी मन निवविले, ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग, आधील तो रंग पालटला. तो का म्हणे आता बैसलो ठाकणी,
तो का म्हणे आता बैसलो ठाकणी इच्छेची ते धनी पुरईल. बरोबर आहे ना. ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग आधील तो रंग पालटला. तो का म्हणे नमो हरीची आदासा. 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 सर्व इच्छा पूर्ण सर्व इच्छा पूर्ण सर्व इच्छा पूर्ण. का म्हणे हरीची आदासा. का म्हणे नमो हरीची आदासा. का म्हणे नमो हरीची आदासा. का म्हणे नमो हरीची आदासा. सर्व इच्छा पूर्ण तुका म्हणे नमो हरीची आदासा. तेथे सर्व इच्छा पुरतसे. आता नव्हे गोड करिता संसार. आता नव्हे गोड करिता संसार. अनेक संचार झाला माझी. ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग आधील तो रंग पालटला. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले प्रेमात भूतसिंधू कुलसागर इंदू कान्हा प्रिय बंधू गुणातीत साधू जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील अद्वैत पर प्रकरणातील अभंग आहे. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज हे ब्रह्मरसाचा संचार आमच्या अंगामध्ये झाला, आमच्या जीवनामध्ये झाला. त्यामुळं जीवदशेमध्ये आम्ही जो रंगून 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 संसार करीत होतो ना, आता तो रंगच आमचा पालटून गेला. असा विषय आजच्या अभंगात प्रतिपादन करावा. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने पावन झालेला तालुका, पुण्य पावन प्रवरामाई तीर्थाच्या प्रवाहाने पवित्र झालेला तालुका श्रीरामपूर तालुका. नगर जिल्ह्यात दोन तालुक्याची सुरुवात श्री शब्दाने होते. श्रीगोंदा, श्रीरामपूर. मला आज इथं कीर्तन श्रीरामपूर तालुक्यात आहे, उद्या श्रीगोंद्याला आहे बघा. आहे का नाही बो हुशार. लाईटच गेली. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये दोन तालुक्याची सुरुवात श्री शब्दाने होते. एक आहे श्रीगोंदा, एक आहे श्रीरामपूर. अशा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने पावन झालेला तालुका श्रीरामपूर तालुका. या श्रीरामपूर तालुक्यात आपल्या या वांगी बुद्रुक, बरोबर आहे ना, या गावामध्ये भगवान वीरभद्र बिरोबा देवस्थान आणि या भगवान वीरभद्र बिरोबा भगवंताच्या दरबारामध्ये आपला हा समस्त ग्रामस्थ वांगीकर यांचा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरु हरिभक्तीपरायण शांती ब्रह्म भास्करजी महाराज, भास्करगिरीजी महाराज देवगडकर बाबांच्या आशीर्वादाने प्रेरणेने चालत आलेला, गेली 22 वर्षाची वाटचाल लाभलेला, रौप्य महोत्सवाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करणारा तथा हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज, हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज, हरिभक्तीपरायण मच्छिंद्रजी महाराज, हरिभक्तीपरायण यशोदानंदजी महाराज, हरिभक्तीपरायण हरिजी महाराज. मी एकदा पाहिलं का सगळे ध्यानात राहतात. अशा सर्व पुण्य पावन वैष्णव कीर्तनकारांच्या मार्गदर्शनाने चाललेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यात ही माझ्या वाट्याला आलेली सेवा. सेवेकरिता उपस्थित असलेला समस्त ग्रामस्थ वांगीकर, मातृवर्ग, पितृवर्ग, गुणीजन, गायक, वादक, परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, पारमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक सर्व स्तरावरील मंडळी, माझ्या पुढे बसलेले
ज्यांच्या पायावर आदराने मस्तक ठेवावं असे आदरणीय झाकलेलं माणिक. नेवासा तालुक्यात गेलं का कारभारी महाराज झरेकर आणि या पट्ट्यात आलं का आदरणीय राजाराम महाराज. आचार विचार संपन्न व्यक्तिमत्व. पाय आमचे गुरुजी विठ्ठल महाराज गुले म्हणायचे, ज्याच्या पायावर मस्तक ठेवायचंय त्याचे पाय भरलेले आहेत की नाही हे पाहत जा. विठ्ठल महाराज गुले म्हणायचे. हो, स्वच्छ धुतलेल्या तांदळासारखं जीवन असलेलं आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी तथा आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुजन ज्ञानोबा माऊली कदम उर्फ माऊली बाबा खेडलेकर, माऊली बाबांचा ज्यांना अनुग्रह लाभलेला असे आदरणीय राजारामजी महाराज आणि मग सर्वच परिसरातील मंडळी, वांगी खुर्द, वांगी बुद्रुक, खिरडी, तुळापूर, कोपर, आंबळनेर, निंभारी, आमच्या बरोबर आलेलं चांदा ग्रामस्थ, धामोरीकर ग्रामस्थ, माझ्या पुढे सोनईकर भजनी मंडळ बसलेलं आहे, ते सोनईकर ग्रामस्थ आहेत, आणखीन बऱ्याच गावगावचे वारकरी आहेत. तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. ध्वनी मृदंगाचार्य, पेटी मास्तर आमचे पांडुरंग वा, उत्तम माईक सिस्टीम, उत्तम मंडप, सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद, तुम्ही 2 तास आमचं ऐकून घेतात. धन्य माता पिता तयाची. तुम्हालाही धन्यवाद. विनेकरी सर्व गुणीजनांना आदरणीय लतीफ महाराज आहेत, तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो. तासाभरात सेवा आवरण्याचा प्रयत्न करतो. आता नव्हे गोड करिता संसार अनेक संचार झाला माझी, ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग, आधील तो रंग पालटला. आजच्या अभंगात तुकाराम महाराज ब्रह्मरसाने आमचं अंग भरून ओसंडून वाहू लागलं. त्यामुळं संसार आम्ही जो रंगून रंगून करत होतो ना, आता त्या संसाराचा रंगच आमचा पालटून गेला. या विषयाचं आज प्रतिपादन करतात. संपूर्ण मृत्यू लोकाचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की मृत्यू लोकातला प्रत्येक पदार्थ कालावधीने पालटतच असतो. आपल्या हिंदू धर्मशास्त्रात या संसाराचं वर्णन क्षणभंगूर, क्षणिक, अल्पजीवी असंच वर्णन केलेलं आहे. या संसाराचं वर्णन भगवंताने 15व्या अध्यायात गीतेमध्ये केलं. भगवंताने या संसाराला अश्वत्थाची उपमा दिली. अश्वत्थ शब्दाचा अर्थ होतो पिंपळ. पिंपळाची उपमा दिली. सुरुवातच भगवंताने संसाराचं वर्णन करत असताना ऊर्ध्वमूल मदशाख अश्वत्थम प्राहुरव्यय, भगवंत सांगतात या संसाराला अश्वत्थ असं म्हणतात. भगवंत हे तुमचं म्हणणं आहे का? नाही. प्राहु हे मनीषीनं, जाणती माणसं या संसाराला अश्वत्थ असं म्हणतात. वास्तविक पाहता अश्वत्थ शब्दाचा व्यवहारात अर्थ पिंपळ असा होतो. ज्ञानोबरायची तिथं ओवी बोलत चला माऊली. तरी अश्वत्थू येणे नावे, पिंपळू म्हणती स्वभावे. संसाराला भगवंताने अश्वत्थ म्हटलं. अश्वत्थ म्हणजे काय? ज्ञानोबरायच्या दारात सुवर्णाचा अश्वत्थ आहे. अश्वत्थ शब्दाचा अर्थ तसा पिंपळ होतो. माऊलीचीच ओवी. अश्वत्थू येणे नावे, पिंपळू म्हणती स्वभावे. परंतु भगवंताला 14व्या अध्यायात पिंपळ सांगायचा नाही, परी तो अभिप्रायो नव्हे श्रीहरीचा. माझी माऊलीचे अक्षर आहेत. ज्ञानोबराय म्हणतात भगवंत संसाराला जे अश्वत्थ म्हणतात ते पिंपळ सांगायचा त्यांचा भाव नाही. पुढच्या माणसाच्या म्हणण्याचा काय भाव आहे हे लवकर लक्षात येत नाही बरं का. पुढचा मनुष्य म्हणतोय आणि भाव काढणारे भलताच भाव खातेत, काही भाव काढतेत. एक माऊली बाजारावरून आली आणि येताना गहू घेऊन आली. शेजारीने विचारलं वैंस काय आणलं? वैंसाने सांगितलं गहू आणले. पण शेजारीने विचारलं कसे आणले? तर ती म्हणली पिशवीत आणले. अहो तसं नाही, कोण्या भावाने आणले? म्हणजे दाखल्या भावाने आणले. काय पडझडे. तिच्या म्हणण्याचा अभिप्राय काय? या वैंसाने काय रान धरलंय? पुढच्या व्यक्तीच्या बोलण्याचा झोक काय हे लवकर कळत नाही. त्याच्यामुळे आपण वर्तमानपत्र वाचतो, रोज याच्यावरच धिंगाणा चालला. पुढच्या व्यक्तीच्या बोलण्याचा झोक काय हे कळायला पाहिजे.
भगवंताने 15व्या अध्यायात या संसाराला अश्वत्थ म्हटलंय, तर ते भगवंताला पिंपळ सांगायचं नाही, काय सांगायचंय तर अश्वत्थ शब्दामध्ये 3 अक्षर आहेत. लक्ष द्या, बारीक ऐकलं तर कळत नाही तर तुमच्या डोक्यावर नाही मांडवून जाईल. ऐका ऐका, अश्वत्थ म्हणजे काय? श्व आणि थ असे 3 शब्द येतात. बारीक ऐका, मी तिन्हीचे मराठीत अर्थ सांगणार आहे. शब्दाचा अर्थ होतो नाही. शब्दाचा काय अर्थ होतो बोला बच्चे लोक? म्हणजे नाही, बोलायचंच नाही, नका बोलू. शब्दाचा अर्थ काय होतो? नाही. श्व शब्दाचा अर्थ होतो उद्या. श्व शब्दाचा अर्थ काय होतो? उद्या, परत परत. शब्दाचा अर्थ काय होतो? नाही. श्व शब्दाचा अर्थ काय होतो? उद्या. बर. आणि स्थ शब्दाचा अर्थ होतो स्थिर. काय? स्थ शब्दाचा अर्थ काय होतो? परत परत. शब्दाचा अर्थ काय होतो? नाही. शिव शब्दाचा अर्थ होतो उद्या, आणि स्थ शब्दाचा अर्थ होतो पुन्हा. स्थ शब्दाचा अर्थ काय होतो? स्थिर. शिव शब्दाचा अर्थ काय होतो? उद्या. शब्दाचा अर्थ काय होतो? आता तिन्हीचा अर्थ एकत्र करा. उद्या म्हणेपर्यंत सुद्धा जो स्थिर राहत नाही त्याला संसार म्हणतात. नाही लक्षात आलं? कुशाल पावले रोबेला विठ्ठल. संसाराचं वर्णन अश्वत्थ रूपाने भगवंताला काय सांगायचंय? क्षणिकत्व, अल्पजीवित्व. संसार कसा आहे? अल्पजीवी आहे, काही कालापर्यंत टिकणारा आहे. लगेच काय महाराज हीच ओळी मला लागते. मी जी तुम्हाला दोघांना पुढे बोलवलंय त्याचं हेच कारण आहे. अरे सांगणारा जरी तानशेन असला तर ऐकायला बी कानशेन पाहिजे. आपण चांगला विषय मांडतो पण ऐकणारे निवळ महादेवा पुढचे नंदी. काय ओळी सांगितली राजारामांनी? अशी गोंधळवर साखर घाण राजाराम महाराज तोंडात घाला. तरी श्व म्हणजे उखा, तववरी एक सारिखा, निर्वाहो नाही या रुखा प्रपंच रूपा. उद्या म्हणेपर्यंत जो स्थिर राहत नाही, सारखा पालटत राहतो, सारखा बदलत राहतो, त्यालाच क्षणभंगूर संसार म्हणतात. विठ्ठल. क्षणभंगूर नाही क्रिकेटमध्ये सचिनची बॅट प्रसिद्ध, तसे हे सचिन आणि लक्ष्मण भाऊ प्रसिद्ध आहे. ऐका ऐका ऐका, संसाराचं वर्णन तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबराय वर्णन करतात. मी जे प्रमाण म्हटले ना हे तुकाराम महाराजाचं नाही, कान्होबरायाचं आहे. तो कान्होबरायाचा वासुदेव. बऱ्याच जणांना ते वेळच बसत नाही त्याचा. तो का म्हणे जोडीत येतो. अरे तो या बंधू म्हणे, तुकाराम महाराज म्हणे नाही. क्षणभंगूर नाही भरवसा. संसार क्षणभंगूर आहे, क्षणिक आहे. किती क्षणिक आहे. आहा, काय माझ्या ज्ञानोबराने दृष्टांत द्यावे. आहा, ज्ञानोबराय म्हणतात जसा आकाशातला ढग स्थिर राहू शकत नाही, तो त्याचा रंग पालटणार म्हणजे पालटणार. पहिला दृष्टांत.
दुसरा दृष्टांत, जशी आकाशात चमकणारी वीज ही क्षणभंगुर आहे, तसा संसार क्षणभंगुर आहे. तिसरा दृष्टांत दिलाय, कमळाच्या पानावरील पडलेला थेंब जसा स्थिर राहत नाही, पान हलत राहत, तो थेंबही हलत राहतो, तसा संसार क्षणभंगुर आहे. आणि चौथा दृष्टांत माझ्या ज्ञानोबाने दिलाय, व्याकुळ चित्ताचा मनुष्य, जसं त्याचं चित्त स्थिर राहत नाही तसा संसार स्थिर राहत नाही. ऐका आता ज्ञानोबारायच्या वया. ज्ञानोबाराय सांगतात, ना तरी न लोटता क्षणू मेघ होय नाना वर्णू, विजूनसे संपूर्ण क्षणभरी, ना तरी कापतया पद्मदळा, वरी बैसलिया नाही जळा, चित्त जैसे व्याकुळा माणसाचे. ज्ञानोबा म्हणतात, जशी वीज आकाशात क्षणभर सुद्धा थांबत नाही, विजूचे उदयाने तोच असत, तसा संसार उद्या म्हणेपर्यंत स्थिर राहत नाही. दुसरा दृष्टांत दिला, आकाशात दिसणारे ढग स्थिर राहत नाही. विचारणारे, रामू पास ठेवली का? पास म्हणजे ठेवली ना, कुठं? म्हणजे ढगाखाली. म्हणजे ढगाखाली कशी? म्हणजे आपल्या शेतात वरून ढग चाललं होतं, 50 एकरचा प्लॉट, आणि त्याच्यात ढगाची सावली पाहून पास पुरली. म्हणजे जा बरं उद्या आण बरं पास, गेला आणायला, तर नापास झाला पण पास नाही सापडला. कारण ढग हा आभराची सावली जायला रया शून्य श्रोते येत. इथं त म्हणता काय कळतं? तत्वमसी. तपेलं कोण म्हटलं? तपेलं नाही, तत्वमसी कळणारे लोक आहेत. ऐका, जशी वीज आकाशात थांबू शकत नाही, तसा संसार कोणासाठी थांबलेला नाही. जसा आकाशात ढग थांबू शकत नाही, तसा संसार कोणासाठी थांबलेला नाही. पालटत राहिला, बदलत राहिला, परिणाम होत राहिला त्याच्यात. महाराज बर तिसरा दृष्टांत देतात, कमळाच्या पानावरील पाण्याचा थेंब जसा थांबू शकत नाही, तसं संसारात कोणी कोणाशी थांबायला मोकळं नाही. सारखा बदल होत चाललाय. महाराज काय बदलाचं तंत्रज्ञान आलंय, काय बोलायचं नाही. आणि चौथा दृष्टांत दिला, चित्त व्याकुळ झालेल्या माणसाचं. कांद्याचे भाव ढासळले होते मध्यंतरी, काय माणसाचं चित्त व्याकुळ झालं होता. हा हा हा, लोकांच्या स्वप्नात देव नाही कांदा येत होता. चित्त जैसे व्याकुळा माणसाचे. माणसाला चैन पडत नाही. कीर्तनकार कीर्तन झालं, गावकऱ्याने दक्षिणा दिली, महाराज बसले गाडीत, अनेक 50 कार्यकर्ते होते. पाकिट कुठं ठेवलं काही लक्षातच आलं नाही महाराजांच्या. अर्धा किलोमीटर गाडी पुढे गेली, पाकिट कुठं ठेवलं लक्षात चैनच पडाना. चित्त जैसे व्याकुळा माणसाचे. आमचा दृष्टांत दिला पाहिजे ना, चैनच पडाना. सारखी पिशवीची चैन उघडून पाहायचे तरी चैन. असू द्या, आमचाही दृष्टांत दिला. याच्याच मुळे मी तुम्हाला म्हणलं बंद ठेवा. आमचं असं मोकळ्या आणि जरा बरंच होत, ते पुढं असलं का लई शिस्तीत बोलावं लागत. ऐका, विषय संपला. तैसीच याची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती, मनोनी अश्वत्थ बोलती वृक्षाते या. असं मागं पुढं काय होईल आता. या संसार सारखा क्षणभंगुर आहे, पण कोणत्याही नियमाला अपवाद असतो. वादच नाही गड्या, अपवाद आहे का नाही कोणत्याही नियमाला. आकाशात पुढं पाणी असतं का? पाणी कुठं राहतं? जमिनीवर. पण आकाश वर, जमिनीच्या वरही पाणी राहतं. कुठं? नारळात. अपवाद आहे का नाही? हा, नारळातलं पाणी अपवाद आहे. बिंबीचा सुगंध येतो का? घेऊन पहा. पण हरणाच्या नाभीचा सुगंध येतो. अपवाद आहे. हा, अशी लई उदाहरणे तुम्हाला सांगण्यासाठी. दगडात कुठं प्राणी निघतो का? दगडात नाही. पण जे दगड फोडणारे वडारी समाजाचे लोक आहेत त्यांना विचार. मोठे मोठे दगड फोडले तर पोटी पाषाणाचे जीव. कोण जीव? त्यांचा भाव तुकाराम महाराज. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, दयामुखी चारा कोण घाली? तुकाराम महाराज. हे विष अपवाद. या आकाशात पाणी नाही पण अपवाद नारळ. बिंबीचा सुगंध येत नाही पण अपवाद हरणाची नाभी. बर, दगडात जीव राहू शकत नाही. एखाद्या दगड घालून पहा, जगतोय का काय? पण दगडात जीव जन्माला येतो. कोण? बेडूक. पाषाणाची पोटी बैसला दरदूर, दयामुखी चारा कोण घाली. तसं या परिवर्तनशील संसारामध्ये काही घटक असे की जे परिवर्तन होत नाही. परिवर्तनी संसारे मृतत्ववान जायते. संसार परिवर्तनशील आहे, पण या संसारात काही गोष्टी पालटत नाही.
आणि काही गोष्टी पालटल्याशिवाय राहत नाही. दोन प्रकारचं चिंतन आजच्या अभंगात आपल्याला मांडायचे. प्रकार पहिला, काही गोष्टी कशाच पालटत नाही आणि काही गोष्टी कशाच स्थिर राहत नाही. दोन जिलेबी खाल्ली तरी एकादशी मोडत ना, मग पाठी भरच खाय. इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. ऐका, मृत्यू लोकात दोन प्रकारचं आज आपल्याला चिंतन मांडायचंय. वर्ग पहिला न पालटणारा आणि वर्ग दुसरा पालटणारा. मला सांगायचंय आधीला तो रंग पालटला हिचं याचं चिंतन मांडायचंय. एक घटकाचा कसाच पलटत नाही, कसाच बदल स्वीकारत नाही. सर्व विश्वाने बदल स्वीकारलाय, पण एक घटक असा आहे त्यांनी बदल स्वीकारला नाही. कोण कोण आहेत असे? असे तीन घटक आहेत. तिघांचा बदल सहसा होत नाही. एक आमचे साधू संत, दोन प्रारब्ध, तीन जन्मजात गुण. हे तीन गोष्टी सहसा पालटत नाहीत. कसंही वार येऊ द्या, पण हे पलटत नाहीत. वर्ग पहिला आमचे साधू संत, आमचे वैष्णव हरिभक्त. सर्व जगाने बदल स्वीकारला, पण आमच्या वैष्णवांनी बदल स्वीकारला नाही. एकविध आम्ही न धरू पालट, न संडो हे वाट. सापडले सर्व जग पालटलं, पण हरिभक्त पालटले नाही. न पालटे भक्त भोळाची भाविक, भक्त भोळाची भाविक, भक्त भोळाची भाविक. विष्णुदास बदलले नाही. न पालटे एक भक्त भोळाची भाविक. आळंदीत आले ना, हे जो मृदंग कला तुम्ही ऐकता ना, याचे महान शिक्षक होऊन गेले. नाव आहे पांडुरंग महाराज वैद्य, वैद्य गुरुजी. त्यांच्या बरोबर मी नांदेडला कीर्तनाला गेलो होतो. तिथे एका आश्रमात कीर्तन होतं. आश्रमाचे संन्यासी अन्य संप्रदायाचे होते, अन्य संप्रदायाचे. पांडुरंग महाराज वैद्य यांना 2-3 आजार होते. त्या संन्याशाने तो जो महंत होता तिथला, त्या महंताने सांगितलं, पांडुरंग आमच्या संप्रदायाची दीक्षा घ्या, मी तुमचा रोग बरा करीन. पांडुरंगाने सांगितलं, आता म्हणला ते बरं झालं, उद्या मी काल्याचं सुद्धा कीर्तन करणार नाही आणि आजचं जागराचं करणार नाही. हे बघ निघालो का? आम्ही विष्णुदास आमच्या तत्वावर ठाम आहे. तू कोण आमचा रोग नीट करणारा? आमच्या भगवंताचं चिंतन केलं. विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत एक श्लोक आलेला आहे. वैद्य बाबांनी तिथं सांगितलं, मी दुसऱ्या वर्षाला होतो. रोगार्तो मुच्यते रोगात, बद्धो मुच्येत बंधनात, भयान मुच्येत भीतस्तु. आहे का नाही श्लोक? हो, गुरुवारी वैद्य गुरुजीने हा श्लोक सांगितला. दोन्ही कीर्तन केलेले निघून आले. ते आज त्या भागराला काय कीर्तन सांगायचं? हो, निघून आले. याला न पालटे भक्त बोळाची भाविक.
आपण जर असतो तर आपण म्हणलं असतं निष्ठा सोडली नाही पाहिजे माणसाने. विठ्ठल साधून्य बळड झाला का धर्माला उतरती कळा लागती. साधू असा धर्मावर ठाम पाहिजे मला. आपले साधू काही लोक सांगायला नाही का जरा रुपये पाहता लोचनी दिसलं का आमचे साधू सुख झाले हो साधने रुपये पाहिले. काय पद्धत आहे. माणसाने आपली तत्व सोडली नाही पाहिजे. तत्वावर ठाम राहिलं पाहिजे मला. न पालटे एक भक्त भोळाची भावी. त्यांनी आपली तत्व सोडली नाही. स्वामी रामकृष्ण झोपले होते आणि मग विवेकानंदाने स्वामी रामकृष्णांची परीक्षा घ्यायची ठरवली. स्वामी रामकृष्ण यांचा हात झोपीत असा होता. विवेकानंदाने एक नाणं ठेवलं हातावर. काय महाराज कशी ववी 14व्या अध्यायात सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी रावणी साचची करचरणी होती डोळे. ऐका हातावर नाणं ठेवलं लगेच हाता सापराटला मला. आपल्या तत्वाशी तडजोड नाही. आमच्या हातावर ठेवावर पडिले वळण आमच्या झोपेत सुद्धा हात खिशाचा आणि त्यांच्या पायावर तुम्ही मस्तक ठेवता. त्यांची तुमची एकच गती. किती ओळखीचं असलं पण लोचट असलं तर पायाजवळ उभा करू नये. आपल्या भाडव्याला अजिबात उभा करू नये मला. मनुष्य धुतल्या तांदळासारखा पाहिजे मला. न पालटे एक भक्त भोळाची भावी. काय असं पहिलं तत्व सांगितलं. साधू सज्जन पालटत नाही. परिवर्तनशील संसार आहे पण त्याच्यात एवढं एक तत्व अपरिवर्तनशील आहे. अपवाद. आणखीन एक अपवाद सांगतो. प्रारब्ध सहसा पालटत नाही. प्रारब्ध काही न पालटे सोशे तृष्णेचे ते पिसे वायाविन. आपलं प्रारब्ध बदलावा म्हणून तुम्ही नको नको त्याच्या दारात जातात. मला तापत्रे तापली बोलो ते काय फायदा. तुमचं प्रारब्ध बदलणार नाही. प्रारब्ध काही न पालटे सोशे. काही का प्रारब्ध काहींचं दुःखाचं प्रारब्ध आहे ना. किती घे इस्केन तोड जावे घे इस्केन तोड जावे त्याच्या वाट्याला दुःखच येतं मला. आणि काहींचं सुखाचं प्रारब्ध आहे. त्यांनी जरी ठरवलं की आपल्याला सुख भेटू नये तरी सुखच भेटत. काहींचं पैशाचं प्रारब्ध असतं मला. त्यांनी ठरवलं ना आता जाऊ द्या कसा का कांदा जाईना कसा चाललाय हो म्हणजे 3000 जाऊ द्या 3 तर 3 न्याला विकायला तर त्या दिवशी 5000 निघाला. काहींचं पैशाचं प्रारब्ध आहे. त्यांनी कटाळा जरी केला भाग्याची निवडसे उद्यमाची निवसे. समृद्धी जात. दुसरा एक पाठ सांगतो. संपत्ती जात आ पैसे घर रिगेट. मी जरा उड्या हाणून राहिलोय. आपोआप घरी येतात. एक राजा होता. त्याच्या राज्यात एक मनुष्य पैशाला कंटाळला. कलियुगात हे शब्द वापरणं तसं हास्यास्पदच आहे पण त्या माणसाला पैशाचा कंटाळा आला. नको पैसे आपल्याला. मग काय आपल्याकडे भरपूर संपत्ती पण आता काय करावं. कर भरायला गेलं तर राजा बक्षीस देतोय. आपण कर भरला ₹1,00,000 तर राजाने ₹5,00,000 बक्षीस दिलं. काय करावं. 4 लाखाचा नफा झाला. बरं मग काय करावं म्हणजे असं करू राजाचीच काहीतरी खोड काढू म्हणजे राजा आपल्याला दंड देईल आणि आपल्या सगळी संपत्ती जमा करेल. पण प्रारब्धात जसं लिहिले तसंच घडतं महाराज. गेला राजाच्या दरबारात. थेट राजाजवळ गेला. सभा भरलेली. राजाने आपल्याला दंड करावा म्हणून याने मागचा पुढचा विचार काही केला नाही. दिली राजाच्या कानाखाली वाजली. राजाचा मुकुट खाली पडला. राजा कोसळला. सरदारांनी तलवारीच काढल्या. सरकार त्या माणसावर तलवारी टाकणार. राजाने हो मारू नका याला. राजासाहेब तुमच्या तोंडावर मारली म्हणले. राजा म्हणाले तुम्हाला कसं कळत नाही म्हणजे काय. अहो माझ्या मुकुटावर साप होता. याने तोंडात मारल्यामुळे मुकुट खाली पडला. तो बघा साप चाललाय. ₹5,00,000 बक्षीस द्या या माणसाला. काहींचा गाढवपणा सुद्धा मार्गी लागतो नाही का. विठ्ठल काही गाढव आहेत पण लागले आता लोकांच्या ओळखी पाळखीने लागले. धोरणाला तर सांगायचा भाग असा आहे. काय आता सांगावा. सगळा परिसर विठलाय. विठ्ठल प्रारब्ध पालटत नाही. प्रारब्ध काही न पालटे सोशे तृष्णेचे ते पिसे वायावे.
दोन गोष्टी सांगितल्या ज्या पालटत नाही. बोला. पहिली भक्त, दुसरी प्रारब्ध, तिसरी जन्मजात असलेला गुण. जन्मजात असलेला गुण, जो गुण आपल्या जन्माबरोबर आपल्या बरोबर जन्माला आलाय, तो गुण कसा जात नाही. कितीही तुम्ही तो माणसात झाकायचा प्रयत्न केला, तो गुण उफाळून आल्याशिवाय विठ्ठल. सहज गुण जयाची अंगी, पालट तो कधी ने घेता. तो करा मला आपला जो जन्मजात गुण आहे तो पालटत नाही. एक जोडे शिवणाऱ्या कारागिराने एक जनावर कापलं, मेलेलं जनावर होतं, त्याचं कातड वाळू टाकलं. हा सांगत 5-25 जोडे होते ना, भरपूर पैसे. ढकीचं लग्न असं धनकून करू म्हटलं. दुर्दैवाने चांबडं वाळूला घातलं आणि त्याच्यावर 10-12 गिधडांची टोळ धाडून पडली. गिधडाने ते चांबडं उचललं. अरे मी एवढ्या कष्टाने चांबडं कापलं आणि हे टोळ धाडक गिधड घेऊन चालले. त्या कारागिराने उडी मारली, ते उडी मारून धरलं चांबडं. गिधड असे दोयरे हाडाचे होते. नाही लक्षात दृष्टांत देऊन सांगू का, गिधडाने त्या कारागिरासह उचललं त्याला. गिधडा नेलं 100 फूट. आता पंचायत अशी धरून राहावं तरी गिधड पुढे घेऊन जातील कोण नाही, काय सांगता येईल. बरं सोडावं तर खाली पुण्यतिथी झाली म्हणून समजा. पण त्याला वाटलं आता आपलं जिथं जाणं होईल तिथं जाऊ. ते गिधड त्याला दूरवर घेऊन चालले. जन्मजात असलेला गुण जात नाही, उफाळून येतो मला हे सांगायचंय. पुढं एका राज्य होतं, त्या राज्याचा राजा वारला होता. पण राजाने जाता जाता पंतप्रधानाला सांगितलं. राजा होता निर्वंश, त्याला मुलबाळ नव्हतं. पंतप्रधानाने सांगितलं, राजेसाहेब तुम्ही थकलेत, तुम्ही गेल्यानंतर या गादीला उत्तराधिकारी पण. राजा म्हणला, अरे भगवंत वरून पाठवेन म्हणजे काय काळजी. कधी कधी काही गोष्टी अशा जुळून येतात बघा, ऐकण्यासारखे बरं का. ऐका, पुढं प्रसंग असा झाला, राजा तर वारला, गावाने चितेवर राजा नेऊन ठेवला, पण दुसरा उत्तराधिकारी झाल्याशिवाय आग्ने टाक देता येईल. सर्व समाज गोळा झाला. ऊर्ध्वमुखी आळवी सगळे वर जाऊन पाहत होते, कधी काय येईल कधी काय येईल. भरगच्च लाखोने समाज जमा झालेला. आणि तिथून ती स्वारी चाललेली असताना खालच्यांना वाटलं देवानेच पाठवलं, वरच्याला वाटलं इथं उडी टाकली तर लोक झेलती राहतात. काय जुळून आलं नाही का. 45 आमदारावर पुढे मुख्यमंत्री होत असतो का, पण जुळून आलं. काही गोष्टी अशा जुळून येत असतात. 55 मागे पुढे होईल जरा. जुळून आलं महाराज, टाकलीच उडी त्या पठ्ठ्याने. खालच्याकडे वा पांडुरंगाने धाडला, पांडुरंगाने उचलला का अशीच आंघोळ घातली का राज्यावर बसवला. पण पंतप्रधानाला वाटायलाच लागलं काहीतरी दाल में कुछ काळा. हा राजवंशातला नाही, पंतप्रधान होता, हुशार होता, हुशारच पंतप्रधान पाहिजे. शेजारचे शेत टापलेले शेत आपल्यावर. पठ्ठ्या असं आहे, आपल्यावर जर कोणी कुरापत काढली तर तिकडून रान पेटले, बाहेरून इकडं धरलं का तिकडं आलंच पेटत बघा. ताप माय चढली नाही कोणाची हिमालयाच्या पलीकडे पाहायची. ऐकण्यासारखं बसवला आणि मग रोज राजाचं चित्ता दहन झाली, याला राज्यावर बसवलं. दररोज न्यायनिवाडे होऊ लागले. एक दिवस राज्यात चोरी झाली. चोरी झाल्यानंतर पंतप्रधानाला शंकाच होती. राजाने सांगितलं होतं कोणीतरी देव पाठवून देईल. हे जे आलाय ना, हे चुकून नंबर लागलाय. 80 तासापुरता आपलं किती तासापुरता कोण झाले बरोबर काहीतरी होईलच म्हटले. नेमके राज्यात चोरी झाली. न्यायनिवाडा राजाच बुडा. पंतप्रधानाने सांगितलं, राजेसाहेब आमचे पहिले जे राजे होते ते योग्य न्यायनिवाडा करत होते, तुम्ही सुद्धा या चोरीचा योग्य न्यायनिवाडा करा. याला वाटलं चला हे आले आयचिता अंगा, सहज ते आम्हा भागा. आता आपल्या आयचित आले तर मग उठवा लाभ. हा काय बोललाच नाही. बरोबर आहे, बोलला असता तर मूर्खपणा उघड पडला असताना. चोरी झाली, मग चोर पुढे आला.
जन्मजात असलेला गुण कसा उफाळून येतो मला हे सांगायचं. हो ऐका. आणि मग तो पुढे चोरी झाली होती. राजाने विचारलं अरे तू चोरी केली का? चोराला म्हणले. चोर म्हणला राजेसाहेब मी चोरी केली नाही. राजा म्हणला खरं सांग नाही तर आरीश तू चीन. पंतप्रधान आरी आरी काय भानगडी? राजेसाहेब मी चोरी केली नाही खरं म्हण नाही तर रिबिटा ठोकीन. राजेसाहेब मी चोरी केली नाही खरं म्हण नाही तर रापेच हाणीन. पंतप्रधानाच्या लक्षात आलं जन्मजात असलेला गुण पलटत नाही कधीतरी उफाळून येतोच. शिष्टम स्पष्टम. लक्ष द्या आपला विषय असा तर संसार परिवर्तनशील. अपवाद 3 गोष्टी सज्जन प्रारब्ध जन्मजात असलेला गुण पालटत नाही. इतर संसार मात्र पालटल्याशिवाय राहत नाही. सारखा बदल होतो. सारखं पलटत सारखा बदल होत राहतो. पालट कशामुळे घडतो महाराज? हा चांगला प्रश्न आहे. पालट होण्यासाठी 3 गोष्टी तुकाराम महाराजांच्या गाथेत सांगितल्यात. काही गोष्टीचा पालट ध्यानाने होतो. काही गोष्टीचा पालट संगतीने होतो. आणि काही गोष्टीचा पालट संचार झाल्यावर होतो. विठ्ठल काही गोष्टीचा पालट ध्यानाने होतो. तुकाराम महाराज सांगतात ध्याने ध्याता पंढरी राया. बाजूचे म्हणणारे वजनदार आहेत आणि याही बाजूचे म्हणणारे वजन. मी पावलेला आहे. मी वारकऱ्यातलं भजन म्हणणार आहे. संप्रदाय ठेवली. ध्यानाने पालट होतो. उदाहरण दिलंय तो का म्हणे आळी जीवे नुरेच वेगळी. ऐका सध्या हरभरे निघण्याचा काळ आहे. सध्याच्या काळात हरभरे निघून राहिले. हरभऱ्यावर आळी ना आळी ती बिंगुरटी असते. बिंगुरटी घराला सपराला झाडाच्या बुंद्याला लागलेली असते. ती बिंगुरटी त्याच्या घरातून निघते आणि याच्यावर आळीला उचलते. कशाच्या? हरभऱ्यावरच्या. घरी येऊन येते. आळी वेगळी आहे जात वेगळी आळीची. बिंगुरटी जात वेगळी. आणि काय का मग ती बिंगुरटी बाहेर जात असताना तिला टोचा मारते. बाहेरून आली का पुन्हा टोचा मारते. बाहेर घेते पुन्हा टोचा मारते. मग त्या आळीला भिंगुरटीचं ध्यान लागतं. आता ती भिंगुरटी येईल मला टोच मारील. आता ती भिंगुरटी मला टोच मारील. असं आळीला भिंगुरटीचं ध्यान लागतं. आळी ध्यानाने पुन्हा आळीपणाला मुक्ती भिंगुरटी होते. तो का म्हणे आळी जीवे नुर्याची वेगळी सहज पावली संगती सहज पावले. ऐका भाविता किटकी झाले भृंगी त्या क्रमिले नभ. ज्ञानोबराचा मोठा वासुदेव. ज्ञानोबराचा मोठा देव आदरणीय नामदेवजी महाराज पाठाडे माहेश्वरी दिंडीमध्ये चालायच्या ज्ञानोबराच्या सोहळ्यात. तर त्यांनी बक्षीस ठेवलं 1000 रुपयाचं. ओम नमो भगवते वासुदेवाय हा वासुदेव बिनचुकता कोण म्हणून दाखवेल. 1000 रुपये बक्षीस महाराज. नाही घेता आलं कोणाला तर सांगायचा भाग असा आहे कारण वारकऱ्याच दिंडीत चाललं पाहिजे त्यासाठी.
ज्ञानोबराच्या सोहळ्यात रथापुढं कार भरायची दिंडी बर का, डांग्याची दिंडी, कराडाकरांची दिंडी, आहा हा हा काय भजन चालते रथा बघा. आमची सुद्धा परकड्याची दिंडी, वारकऱ्याची दिंडी. आमचा रामचंद्र वा सासवडचा घाट चढायला सुरुवात केली का अभंग धरणार, तर घाट चढेपर्यंत एकाच अभंगात घाट पार पाडणार. ओ अक्षर सुद्धा चुकणार नाही मला. रामचंद्र वा थकले जातात काय पाठांतरे हो नाशिक भागात येतं. रामचंद्र वा हसे. लॉकडाऊनच्या काळात आळंदीमध्ये कडक लॉकडाऊन पडलं. फक्त 2च माणसाला फिरायला परवानगी होती. एक शांती ब्रह्म मारुती महाराज कुरेकर, तिचे फिरायला गेल्यानंतर त्यांना पोलीस अडवत नव्हते, आणि एक रामचंद्र बुवा, कारण ते रोज इंद्रायणीचं स्नान प्रदक्षिणा करायचे. रामचंद्र बुवा हसे आमच्या परकळ्याचा वारकरी, गाथापाठ बनवचे. हो नाद नाही करायचा कोणी महाराज. मोठे मोठे माणसं भीमसेन महाराज पाया पडायला आले तर रामचंद्र महाराज पाया पडू नका. भीमसेन महाराज नको. भीमसेन महाराज कोण होते, रामचंद्र बा कोण होते, विठ्ठल. विषय असा चाललाय, ध्यानाने पालट होतो. भाविता किटकी झाली भृंगी ती आक्रमिलेलं. सीता माता अशोकाच्या वनात होती. वनात असताना सीता मातेला रामाचं ध्यान लागलं. मग त्रिजटा पुढे होती. सीता माता त्रिजटेला म्हणायची, सांग ग त्रिजटे सखिये आईशी मात, सखिये आईशी मात. अगं त्रिजटे, मी रामाचं ध्यान करते, आणि ध्यान करता करता जर मी रामरूप झाले तर सीता आणि राम या आनंदाला मला मुकावं लागेल. त्रिजटा म्हणली, मी सुद्धा वारकरी शिक्षण संस्थेतच शिकलेले. अगं तू ज्या रामाचं ध्यान करते तोही राम तुझं ध्यान करतोय. ध्यान करता करता जर तू राम झाली तर राम सीता होईल, आणि सीता राम जोडी कायमची राहील. ध्यानाने पालट होतो. हात जोडून विनंती आहे, सकाळी स्नान झालं का पांडुरंगाच्या फोटोपुढे बसावं आणि थोडस ध्यान करावं. ध्यानाने मनुष्य अंतर्मुख होतो. ज्याचं समाधान व हात चाललंय, ज्याच्या आनंदाला उतरती कळा लागली, त्याने थोडस ध्यान करत जायचं. आपल्या शिर्डी परिसरात एक योगी होऊन गेले आजान भाऊ, काय नाव त्यांचं, त्यांचा ध्यान योगाचं ते चिंतन करायचं. हा जंगली दास महाराज, हो ध्यानावर त्यांचा अभ्यास होता. विठ्ठल ध्यानाने पालट होतो. आणखी कशाने पालट होतो, तर आणखीन एका गोष्टीने पालट होतो, संगतीने पालट होतो. कितीही चांगली गोष्टी असू द्या, जर संगत चुकीची लागली तर त्याच्यात पालट झाल्याशिवाय राहत नाही. डेकनाच्या संगे ढेकणाच्या संगे हिराजो भंगणा संगे नाडला साधुसायचा. हे झालं अनिष्ट संघ. इष्ट संघ, चंदनाच्या संगे पालटती झाडे, दुर्बळ लाकडे देव माथा. त्याचा परिणाम चंदनाच्या 9व्या अध्यायात फार सुंदर ववे आलेले त्या संदर्भात. संपला माझा विषय. एक पहिला पालट होतो ध्यानाने, दुसरा पालट होतो संगतीने, आता तिसरा पालट होतो संचार झाल्याने. संचार झाल्याने पालट होतो. ज्ञानोबा उदाहरण देतात, जातिवंत ब्राह्मण होता. जातिवंत जर गावातून चालला, चिंधीवर पाय पडला, चिंधीवर, तर सचैल स्नान करत होता. आणि एक दिवस तो ब्राह्मण कुठेतरी गावाला गेला. गावात कोणाची तरी अंत्ययात्रा चाललेली आहे, आणि ती आता स्मशानभूमीकडे येत आहे. गावात जर लावतो अंत्ययात्रा आडवी म्हणून त्याने वाट बदलली. ती वाट चालली होती स्मशानभूमीतून. कोणाच्या स्मशान वाटा होता, वैकुंठ भूमी होती अन्यधर्मीयांची. तो तिथून गेला, तर जाता जाता त्याला त्या स्मशानभूमीत जरा संचार झाला. जुन्या काळात स्मशानात भूत राहायची, खरंच होती मला. आता स्मशानात भूत राहिली नाही. का बरं?
माणसं भूतापेक्षा बेकार वागायला लागली, भूतच निघून गेली. हो बघ, तो ज्ञानोबरायच्या काळातला ज्ञानोबरा म्हणतो तो जातिवंत मांत्रिक, जातिवंत वेद मंत्र म्हणणारा ब्राह्मण, पण अन्य समाजाच्या स्मशानभूमीतून गेला आणि त्याला जरा संचार झाला. संचाराने पालट होतो मला हे सांगायचं. घरी आला, घरी आल्यानंतर जो गायत्रीची संध्या करायचा, जप करायचा, दररोज सचेल स्नान करायचा, त्या दिवशी त्याने चटई टाकली, चटई थोडीशी दुमडवली, गुडघ्यावर बसला, पद्मासन नाही घातलं, हात पुढे गेले आणि जी त्याने बाग द्यायला सुरुवात केली. बायको म्हणली हे असं का झालं? तर नंतर लक्षात आलं यांना झालाय संचार. बोला, देखा मंत्रज्ञ बरळू जाय ते तर जैसा का संचार होय तैसा तो अर्जुन महामोये हा कळेला. ज्ञानोबराय दृष्टांत जातिवंत मंत्रज्ञ, पण आज असा का बरळतोय? संचार झाला. तसं संचार झाल्यावर सुद्धा पालट होतो होतो होतो. कोणत्या कोणत्या संचाराने पालट होतो? वा, हे चांगला प्रश्न आहे. वैराग्याचा संचार झाला, पालट होतो. आनंदाचा संचार झाला, पालट होतो. आणि ब्रह्मरसाचा संचार झाला तरी पालट होतो. विठ्ठल पहिला संचार आहे वैराग्याचा. वैराग्याचा अंगी झालासे संचार, वैराग्याचा अंगी झालासे संचार, वैराग्याचा अंगी झालासे संचार, वैराग्याचा अंगी झालासे संचार. जीवनांतर सेवावया, वैराग्याचा अंगी झाला शे संचार, इच्छे वनांतर शेवावया. वनांतर का त्याला संसाराचा वीट येतो. वैराग्याचा ज्याच्यात संचार झाला. आमच्या सिन्नरचे बस्तीराम शेठ सारडा आमच्या आळंदीला जोग महाराजांनी एक उत्सव केला, त्या उत्सवाला आले. सप्ताह झाला. काल्याच्या संध्याकाळी बस्तीराम शेठ सारडा 1 लाख रुपयाची पुरचंडी तो जोग महाराजा पुढे ठेवली. महाराज तुम्ही चांगला सप्ताह केला, हे घ्या 1 लाख रुपये. जोग महाराज म्हणे बस्तीराम शेठ सप्ताह झाला तर 1 लाख रुपये कशाला? बस्तीराम शेठ म्हणजे जोग महाराज 1 लाख रुपये देणारा तुम्हाला दुसरा मनुष्य नाही भेटणार. जोग महाराज म्हणे बस्तीराम शेठ तुमच्या 1 लाख रुपयाला लाथ मारणारा दुसरा बोल नाही भेटणार. वैराग्याचा झाला शे संचार, वैराग्याचा संचार झाला, पालट झालं बुवा. वैराग्याने जीवनाचा पालट होतो. हळूहळू वैराग्य घ्यावा. शनै पंथा, शनै कंथा. कंथा म्हणजे वैराग्य. हळूहळू एक कीर्तन ऐकलं, वैराग्य घेतलं, जाऊन बसला कुठंतरी डोंगरात. दुसऱ्या दिवशी पप्पीच्या म्हशी वळायला आली, म्हशीचा शेपूर धरून महागा आला. अगं अगं म्हशी मला कुठं नेशी? बसणार नेशी. वैराग्य हळूहळू घ्यावं. वैराग्याचा संचार झाला एक. दुसरा आहे आनंदाचा संचार. आपल्या आळंदी पंढरीला आपण पण वारीला जातो, पंढरपुरात दिंड्या जातात, दिवसभर माणसं चालतात. एरवी 3 किलोमीटर रान असलं जर जाऊन मनुष्य आला तर अंग दुखतंय. पण 30-35 किलोमीटर आपण चलतो महाराज. पण 40 किलोमीटर चलतो. परतीच्या वारीला ज्ञानोबरायाचा सोहळा पंढरपूरून आळंदीला रात्री निघतो, रात्री 2ला.
रात्री 2 ते सकाळी 9 वाजेपर्यंत चालावं लागत. कधीही वारकरी तुम्हाला थकलेला दिसणार नाही. का? आनंदाचा संचार झालेला असतो. देहाचा विसर झाला आनंदे संचार. आनंदाचा संचार, संप्रदायाचा नव्हे. बर. आणि तिसरा एक संचार आहे, त्याला ब्रह्मरसाचा संचार म्हणतात. ब्रह्मरसाचा जर संचार आपल्या अंगात झाला तर त्या माणसाला संसार करण्यात गोडवाच वाटत नाही. उदाहरण, जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःच अभंगाच्या पहिल्या तसा ब्रह्मरसाचा संचार आमच्या अंगात ब्रह्मरसाचा संचार झाला. ब्रह्मरसाचा संचार झाल्यामुळं संसारिक माणसं जसा गोडीने 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 संसार करते, आता आम्हाला तो संसार करण्यात गोडवाच राहिला नाही. त्याचा परिणाम असा झाला, वासना निघाली समोर ज्याची ते मागं पुढं केलं तरी चालतं. इकडून इकडं सांगायचं, इकडून इकडं सांगायचं. तसं आता नव्हे गोड करिता संसार, संसार करण्यात गोडवा वाटत नाही. पुण्यातून दिंड्या पंढरपूरला निघाल्या. पुण्यात 2 दिवस मुक्काम होते ज्ञानोबरायच्या दिंडीचे. आमच्या दिंडीत रोज 2 दिवस आंबेरस
वारकऱ्याने आंबेरस खाल्ला. ते गळाल्याला वारकरी जोडीने आले होते वारीला आणि जरा वायरी ढिल्ल्या झाल्यावरच आले होते आणि मग भरपूर आंबेरस खाल्ला. आंबेरस असा प्रामाणिक आहे, आडणाऱ्या गाड्या भरधाव वेगाने सुटतात. आणि मग कशाला लागले त्याला जुलाब. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो घाटातून. कशाचा घाट? दिवे घाट. दिवे घाटात पुण्याची शिडजी ज्ञानोबरायाच्या सोहळ्याला ते अशा ट्रका उभ्या करतात वर घाटावर आणि प्रत्येक वारकऱ्याला आंबा देतात. आंबा घेऊन पुढे जायचं. मग आता ज्याला आंबेरस खाऊन जुलाब लागले त्याने कशाला आंबे घ्यावं? नाही हे कळू नाही का? आपल्या लोक विचार काय म्हणावं त्या तारखा तरीही त्यांनी 5 आंबे घेतलेच. घेतल्यानंतर महाराज मी त्याला विचारतो तुम्ही आंबे कशाला घेतले? म्हणजे मला नाही घेतले. मग पप्याच्या आईला घेतले. गोडीने संसार करते त्यांना त्याच्यातच गोडवा वाटतो. आपल्याला जसा संसारात गोडवा वाटतो ना, पण जोपर्यंत आपल्या ब्रह्मरसाचा संचार होत नाही तोचपर्यंत गोडवा वाटणार. एकदा का ब्रह्मरसाचा संचार झाला संसार गोड वाटत नाही महाराज. आता नव्हे गोड करिता संसार, संसार करिता गोड नव्हे संसार गोड वाटत नाही. मग विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून संसार त्यांना गोड वाटत नाही. मग कसा वाटतो? कडू वाटतो. तो का म्हणे कडू वाटतो प्रपंच. देवे जीव धारा संसार कसा वाटतोय? देवे जीव धाला संसार तो कडू झाला. असं एकदा तरी वाटावं का जीवनात? तसं तुम्हाला वाटणार नाही, मी खात्रीने सांगतो. पण वाटावं एकदा तरी अशी दशा जीवनात यावी. नको हा संसार. सर्व संगी वीट आला तू एकला आवडसी. पुरे पुरे हा संसार कर्म बळीवंत दुसत. हो हा तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. रोकडी रोमांच कंठ दाटे आता नव्हे गोड करिता संसार. कशामुळे झालाय? अनेक संचार झाला माझी. संचार झाला आम्हाला. कशाचा संचार झाला? तर त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या ब्रह्मरस गेले भरोनिया.
तुकाराम महाराज म्हणतात बोलताचा नाही बघ. ब्रह्मरसाचा संचार झाला, ब्रह्मरसे गेले वरुणी अंग. ब्रह्मरसाचा आमच्यात संचार झाला, आंबे रसाचा नाही, लिंबू रसाचा नाही, मग ब्रह्मरसाचा संचार झाला, ब्रह्मरसे गेले वरुणी अंग. त्याचा परिणाम काय झाला? आधील तो रंग पालटला. आम्ही जो संसार रंगून 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 करत होतो ना, तो रंग आता आमचा पालटून गेला. ब्रह्मरसाचा अधिकारी कोण? तर तुम्ही सांगितलेलं प्रमाण. वासना निमाली समूळ ज्याची, ब्रह्मरस गोडी तयाशी तोच ब्रह्मरसाचा अधिकारी आहे. आणि अशा ब्रह्मरसाने आमचं अंग भरून गेलं. रसनेच्या रुची कंठी नारायण, वैसवणी मननी वविले. भगवंताने आमच्या रसनेची रुची, आमच्या जीवेची आवड असलेला भगवंत तो आमच्या कंठात बसला आणि आमचं मन शांत केलं. मग आता काय करतात? तो का म्हणे आता बैसलो ठाकणी, इच्छेची ते धनी पुरईल. आता आम्ही अधिष्ठानावर ठाम मांडून बसलो, अधिष्ठान रूप झालं. मग महाराज तुमच्या संसारात जर तुम्हाला कडू झाला तर संसारात सारवासारव होणारच ना. तुकाराम महाराज म्हणतात ते कुटुंबाची चिंता तोची करी आमच्या, इच्छेची तो धनी पुरईल. तो आमचा संसार करून टाकील. ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग, आधील तो रंग पालटला विठोबा. भगवंत आमच्या इच्छेची धनी जी आहे, आवड आहे, भगवंत ती आमची आवड पूर्ण करतो. आज गणेश जयंती आहे, महाराष्ट्रभर गणेश जयंतीचा उत्सव चालू आहे. एक तुकाराम महाराजाच्या गाथ्यात गणराजाचा एक प्रसंग आलेला आहे, तेवढा सांगतो. इच्छेची ते धनी पुरईल. भगवंत आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करतो, आवड पूर्ण करतो. प्रसंग असा की जगद्गुरु तुकाराम महाराजाचा भक्तीचा प्रभाव संपूर्ण परिसराने चाकला. विठ्ठल तुकाराम महाराजाचा भक्तीचा प्रभाव पाहून रामेश्वर भट्ट शरण आले. तुकाराम महाराजाच्या भक्तीचा प्रभाव पाहून मंबाजीवा शरण आले. तुकाराम महाराजाचा भक्तीचा प्रभाव पाहून राजे शिव छत्रपती शरण आले. एक दिवस म्हणले आनगड शहा म्हणले तुकाराम महाराज क्या चीज है, देख लेंगे, जांच लेंगे. परीक्षा घेण्यासाठी निघाले. जाता जाता आनगड शहांकडे एक कटोरा होता. कटोरा घेऊन कुठे गेले? चिंचवडला मोरया गोसावींचे चिरंजीव चिंतामणी देवांच्या घरी गेले. चिंतामणी देव गणपतीची उपासना करत होते, ते गाणपत्य होते, गणपतीचे उपासक होते. आणि मग गेले दारात, भिक्षा द्या म्हटल्यानंतर चिंतामणी देवाचे जे सेवकरी होते त्यांनी काहीतरी धान्य आणलं भांड्यामध्ये, पात्रामध्ये, आणि त्या आनगड शहाच्या कटोऱ्यात ओतलं. कटोरा कुंभकर्णाचं पोटच होत. किती धान्य ओतलं तर कटोराच भरेना. दिसायला कटोरा एवढा, कटोराच भरेना. धान्य खंडोगंती धान्य ओतलं तरी कटोरा भरेना. दुपारच्या वेळेला आले होते. ब्राह्मणाने दुपारी वैश्वदेव करत असताना जर अतिथी आला, बारीक आहे का,
ब्राह्मणाने दुपारचा वैश्वदेव करत असताना जर अतिथी आला तर त्याच्या जातीचा विचार न करता तो नारायणाचं स्वरूप आहे असं समजून ब्राह्मणाने त्याला अन्नदान करायचं असतंय. वैश्वदेव आणि अतिथी पूजन, नववे ब्रह्मयज्ञ आवश्यक. तीर्थवळीत आले प्रकरण. ब्राह्मणांचे धर्म सांगितलेले तीर्थवळीत नामदेव महाराजांनी. आणि मग अतिथी दारातून विनमुख जाता कामा नये. मग चिंतामणी देवांना बातमी कळाली, त्यांनी रिद्धिसिद्धी उभ्या केल्या. त्यांना प्रसन्नच होते रिद्धिसिद्धी. मग वांझागाई दुभती ही त्यांची ख्याती होती. चिंतामणी देवाने गणपतीला प्रसन्न करून वांझ गायांना धारा द्यायला लावली होती. चिंतामणी देवाच्या हातात होते गणराज, ते सांगतील ते ऐकत होते. आणि मग चिंतामणी देवांनी त्यांचा कटोरा भरण्याचा प्रयत्न केला, पण सगळा भरला नाही, काकण भर राहिलाच. चिंतामणी देवाच्या पुढे दंड ठोपाटला कोणी, अनगड शहाणे. म्हणजे आता तुम्हाला दुरुस्त केलं. चिंतामणी देव म्हणजे असं करा, इथून जवळच तुकाराम महाराज आहेत, त्यांच्याकडे जा कटोरा भरायला. साधूच्या माग काहीतरी लवितेच मग एका साधू लोक आपले संसार करून सुखी येत. या साधूंनाच काही काम नाहीत, कुरापती काढीत होते. सगळ्या साधूला आता शासनाने रोजगार हमी सुरू केली पाहिजे. काय काम नसते ना माणसाला पालथे कुठाने सुचत येतात. गाथा पाठ करावा, ज्ञानेश्वरी पाठ करावा, अक्षर पाठ करायचे, हे सुधारायचे पण वाटतं. आणि मग चिंतामणी देवांनी सांगितलं, जा तुकाराम महाराजांकडे कटोरा भरायला. आलेच अनगड शहा. तर तुकाराम महाराज भंडाऱ्यावर भाजनाला गेले होते. नामच्या जिजाबाई शुद्ध दळणाचे सुख सांगू काही मानवत असे. ते जात्यावर नाही, ते पाखवाचा वर्ग नाही, ते जात्यावरच्या त्याला तालबील काय नसतोय. सईबाई ग बाई. तुकाराम महाराज सांगून घे बरं का, दळण गात्यात दळण प्रकरण करायचं का म्हणे, शुद्ध आवडे सकाळ भातार वेगळा न करी जेवे. शुद्ध दळणाचे सुख सांगू काही मानवत असे सईबाई ग बाई. तुकाराम महाराजाच्या पत्नी दळण दळत होत्या. अनगड शहादारात आला, भिक्षा द्या. तुकाराम महाराजाची छोटीशी कन्या, तिने बाळ होतं, गुप्त झालं ते, एवढीच होती, हे बाळांसारखी. हो, भागीरथी नाव. भागीरथी वडिलांवरच गेली होती. भागूबाई लगेच गेली आणि त्या दळणाचं पीठ घेतलं, निघाली. जिजाबाई कडडली, भागे. जसा बाप उदार तशी कार्टी उदार, संत उदार आणि खाताला दुकान देते आली अशी दान. मग हातावरच झापड वाढली. आता आधीच बारीक छोट बाळ, त्याचा हात छोटा, त्याच्यातून ते पीठ गळालं. पीठ गळाल्यानंतर उर्वरित पीठ घेऊन आमची भागू अनगड शहा पुढे गेले. अनगड शहा म्हटला, जिथं रिद्धिसिद्धीला कटोरा भरला नाही तिथे ही कार्टी काय भरवणार आहे. आणि आमच्या भागूबाईने फक्त त्याच्या कटोऱ्यात हात झटकला. मारुती महाराज पुरेकर सांगतात, मारुती बाबा सांगत असतात, त्या हातातून एवढं पीठ निघालं. जगताप भाऊसाहेब एवढं पीठ निघालं तर कटोरा तर भरला, पण अख्खा अनगड शहा पिठात काढला. मग ते अनगड शहा पीठ बाजूला सावरायचं, तोंडाला पीठ लागलेलं, पावडर लावित असं ना तर ते धन्य तुकाराम महाराज, धन्य तुकाराम महाराज. भागू म्हणले, मुडद्या, मी तुकाराम महाराज नाही, त्यांची मुलगी. अरे मुलीत एवढा जर प्रभाव तर बाप कसा असं. मग तुकाराम महाराजाला शरण आले. ही बातमी कळाली चिंतामणी देवाला. जे आपल्याला गिऱ्हाईक ओढलं नाही ते तुकाराम महाराजांनी ओढलं. अरे त्याला माणसं चांगली असल्यावर माणसं ओढत येत, कोणाच्या खापल्या काढल्याने हे जुळत नाही. आपल्या स्वच्छ पण असलं तर माणसं देतात, माणसं खोंगलावून विचारित नाही, पीठ पुढे निघत महाराज. चिंतामणी देवाने ठरवलं तुकाराम महाराजालाच नीट करायचं. हो, आपला प्रभाव वाढवायचा, आपली सेवा वाढवायची, ते नाही, तुकाराम महाराजांना नीट करायचं. एक मनुष्य तुकाराम महाराजाला बोलवायला पाठवला. ते धर्माधिकारी होते ना चिंतामणी देव, पाठवला. तर तुकाराम महाराजांच्या तिहूत उत्सव चालला होता. जो बोलवायला गेला ना तो कीर्तनात दंग झाला. 2 दिवस तिकडच आलाच नाही. मग पुन्हा दुसरा मनुष्य निरोपाला पाठवला. तोही गेला आणि कीर्तनात दंग झाला, तोही तिकडच. तिसरा पाठवला. तुकाराम महाराजाच्या लक्षात आला, आता हे रब्बल ताणल्याला चांगला पण तुटायला नको, आता आपणच गेलं पाहिजे. आणि मग तुकाराम महाराजांनी विना चिपळी घेतली, थेट चिंतामणी देवाला भेटायला. चिंचवडला, पिंपरी चिंचवडला चिंतामणी देवाचं अन्न मोठं संस्थान आहे. कधी गेले तर पहा पिंपरी चिंचवडला.
तर चिंतामणी देव गणपतीची मानस उपासना करत होते, मानस पूजा. तुकाराम महाराजांनी ओसरीवर बसले तर मानस पूजा करत असताना मन चंचल चपळ, मन गेलं बागेत त्यांचं. गणपतीला सोडून गेलं बागेत. अरे बागेत फारच कचरा झालाय, माळी कुठं गेला, काय बागेची काटली छाटली राहिली, खतपाणी राहिली, थांबा त्या माळ्याला शिक्षाच करतो. आणि ध्यान करून पुन्हा मागं आले. बागेचं ध्यान झालं, गणपतीच्या ध्यानाला बसले, ध्यानात दुसरं झालं काहीतरी. बर मग उठले ध्यानातून, तुळशीला पाणी घातलं तर ओसरीवर तुकाराम महाराज. नमस्कार. तुकाराम महाराजांनी दंडवत घातला, दर्शन घेतलं. चिंतामणी देवाने सांगितलं, महाराज कधी आले? तुकाराम महाराज म्हणले, तुम्ही ध्यान करत असताना बागेत गेले ना तेव्हा आला. चिंतामणी देव म्हणजे तुम्हाला कसं कळलं? तुकाराम महाराज म्हणजे आत्ताशी एक ठेवून दिल्या, अजून 2-4 ठेवून द्यायच्यात. मग त्याने ठरवलं तुकाराम महाराजाची परीक्षाच घ्यायची. चिंतामणी देवाच्या घरी रोज ब्राह्मण संतर्पण व्हायचं. 500 ब्राह्मण जेवायला बोलवलेले. 500 ब्राह्मणाच्या पंक्ती पडल्या. चिंतामणी देवाला वाटलं आता तुकाराम महाराजाला जीव घालायचंय, पण जर आपल्या ब्राह्मणाच्या पंक्तीत घातलं तर मग ते जरा थोडं वेगळं होईल. मग तुकाराम महाराजाला दुसरं पात्र टाकलं. ब्राह्मणात तुकाराम महाराज नको, ब्राह्मणात एकनाथ खडसे नको. आणि मग दुसरीकडे पात्र टाकलं. दुसरीकडे काय हुशार आहेत तुम्ही, दुसरीकडे पात्र टाकलं. ते तुकाराम महाराजच होते. ते तुकाराम महाराज असं करा, माझ्या पलीकडे 2 पात्र टाका. चिंतामणी देव म्हणजे तुम्ही एकटेच आलेत ना, म्हणजे टाकले एक पात्र, 2 पात्र कशाला? चिंतामणी देव, मी पांडुरंगाचा उपासक आहे. माझ्या भक्तीच्या जोरावर मी एका ताटावर पांडुरंगाला जेवायला आणणार, आणि तुम्ही गणपतीचे उपासक आहे, तुम्ही तुमच्या भक्तीच्या जोरावर गणपतीला जेवायला आणायचं. बरोबर आहे का ब्राह्मण मंडळी? ब्राह्मणाला वाटलं आले तरी काय, नाही आले तरी काय, लाडू तर काही चुकणार आहेत का आपल्याला? ब्राह्मण म्हणजे हो. चिंतामणी देवाला जरा काळजीच वाटली. अरे काय आता, हा म्हणावं की ना म्हणावं, इकडे आला इकडे विहीर, काय करावं काही कळेना. चिंतामणी देव म्हणले, हो थांबा, वाघे उपदेशीला कोणाला सुखे खाऊ द्या मला, मग अगोदर तुम्ही पांडुरंगाला आणा, मग मी माझ्या गणपतीचं पाहतो. तू का म्हणे आता बैसलो ठाकरी, इच्छेची ते धनी पोरई. मग तुकाराम महाराजांनी फक्त इच्छा प्रगट केली, पांडुरंगा या ना जेवायला महाराज. अरे या हो, आता मंदिरी माझे कोणी नाही घरी. भगवंता या की जेवायला. हाक मारताच क्षणी भगवंत प्रगट झाले. पुंडरी कवरला शंखचक्राची आकृती, पितांबराची दिव्य दीप्ती पडलेली सृष्टीवरी बसले पांडुरंग जेवायला. आता नंबर तुमचा. चिंतामणी देव म्हणजे थाळा वाजून साप घाला. पांडुरंग आले, आता गणपती. आणि मग गणपती पुढे बसले, रुसून बसले. गणराया प्रगट व्हा, जेवायला. काय म्हणतील हे ब्राह्मण, काय म्हणतील तुकाराम महाराज? ध्यानस्थ बसले. गजवदन ध्यानात सुद्धा यायला लागले. गणपती ध्यानात येणार. तुकाराम महाराज म्हणजे चिंतामणी देवा, अहो ध्यान मोडा. म्हणजे का, तुम्ही ज्याचं ध्यान करताय ते मूर्तीत नाही, त्याचा एक भक्त समुद्रात बुडतोय. तर गणपती त्याला आणायला गेलेत, काढायला गेलेत. खोटं वाटलं? 10 मिनिटं ध्यान करा, गणपती पुन्हा येतील. त्यांचा पितांबर पिळून पहा, खारट पाणी लागल. चिंतामणी म्हणजे यंदा कसं माहिती? तुकाराम महाराज म्हणले, अरे वेदाचा आम्ही अर्थ ठाऊक असणारी माणसं, गणपतीचा ठाव ठिकाणा आम्हाला का नाही कळणार महाराज? तुका होनी निराळा, क्षरा अक्षरा वेगळा, पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसाद. प्रसाद होता तुकाराम पांडुरंगाचा. आणि मग पुन्हा 10 मिनिटं ध्यानस्थ बसले. तर गजवदन ध्यानात प्रगट झाले, ओले चिंब झालेले. गणराया कुठं गेले होता आपण? म्हटले मी एक भक्त बुडत होता, त्याला काढायला गेलो होतो. बरोबर, चला बरं जेवायला. गणपती म्हटले, ध्यानात मी तुमच्या येईल एवढंच तुमच्याकडे पुण्य, तुमच्या आग्रहाने मी जेवायला बसल एवढं पुण्य नाही. मग ते पांडुरंग त्यांच्या बोलण्याला येते तर तुम्ही येत नाही. ते तुकाराम महाराज आहेत. चिंतामणी तुम्ही वेगळे, तुकाराम महाराज वेगळे. कुठं आपला इमामपूरचा घाट आणि कुठं हिमालय, लक्षात आलं ना? बास. कुठं करंजीचा घाट आणि कुठं हिमालय, मेरू पर्वत, कुठं लावता जोड. तुकाराम महाराजाची उंची मोठी आहे तुम्हाला कळाली नाही. गणपती अदृश्य झाले. अचानक लाईट गेली, गणपती दिसेना.
मग तुकाराम महाराजांनी कान धरला. चिंतामणी देवा गणपतीशी आणा, करवावे भोजना तुझे पात्री. गाठत प्रकरणी का नाही? चिंतामणी देवा गणपतीला आणा, वाढ वेळ झाला, शिळे झाले अन्न, तटस्थ श्रोते जन बैसले, आपलं तटस्थ ब्राह्मण बैसले. वाढ वेळ झाला, टाइम झाला, लोक उशिरा आलेत, नाही कीर्तन हाती लागलं तर निदान 2 घास तरी हाती लागले आणि उशीर झालाय. चिंतामणी देवा लवकर गणपतीला आणा. मग चिंतामणीने पदर पसरला. देव म्हणे तुकया एवढी कैशी थोरी, अभिमाना भितरी नागविलो. तुकाराम महाराज, आम्हाला ब्राह्मणपणाचा अभिमान, आम्ही याच्यातच व्हायला गेलो, आम्ही अभिमानातच गेलो, मी पुन्हा येईन, मी आपलं त्याच्यामुळं मला देवाला आणू शकलो नाही. मी तुमच्या पुढं पदर पसरतो, तुम्हीच गणपतीला आणा. तुकाराम महाराज म्हणजे असं कसं, आपलं एखाद्याचा आपला नांगूर दुसऱ्याच्या वावरात घालायचं नाही, बरोबर आहे का नांगरे वा? तुम्ही गणपतीला आणायचा, आम्ही पांडुरंगाला. आणि मग त्याने पदर पसरला. चिंतामणी देवाने. तुकाराम महाराज म्हणता ठीक ठीक ठीक. तो का म्हणे देवा तुमच्या सुकृती आणि न तोरी तर मोर्याचा ते हवा केला. तुकाराम महाराजांनी वांझा गाई दुबती ऐशी देवा तुझी ख्याती, हे तो ऐशे मागत नाही, तुझं चरण दाखवावे. भगवंता फक्त तुमची पावले दाखवा. लगेच गणपती बाप्पा प्रगट झाले. गणपती बाप्पा गणपती बाप्पा सोंड घेऊन. आणि मग चिंतामणी देवाने तुकाराम महाराजाला साष्टांग दंडवत घातला. लक्षात आलं, दौंडच्या करामती रातोरात सरकार उभी करती बारामती. नंतर ते हुकूनच आलं जरा. आणि मग जेवायला बसले. 500 ब्राह्मण बसले होते. आम्हाला नाही दिसत म्हणजे गणपती आणि पांडुरंग. तुकाराम महाराज म्हणले बिड्या फुक्यांना हे दिसत. मग फक्त ताटातून लाडू वर यायचे आणि तोंडापर्यंत जायचे गणपतीच्या आणि भगवंताच्या. तेवढंच ब्राह्मणाला दिसायचं. ब्राह्मण लाडू पाहायचे. असे पाहायचे. याला म्हणायचं इच्छेची ते धनी पुरईल, ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग, आदिल तो रंग पालटला ज्ञानेश्वर. ब्रह्मरसे गेले भरोनी अंग, आदिल तो रंग पालटला समस्त ग्रामस्थ वांगी बुद्रुक. अतिशय सुंदर नियोजन. वा केवढा समाज. एवढं जर तुम्ही उपस्थिती दाखवतात त्या अर्थी वीरभद्र देवस्थानचा प्रभाव कोरोना निघून गेला. अशी सांप्रदायिकच भक्ती बिरोबा देवस्थानावर असावी. आमच्या सद्गुरू भास्करगिरी महाराजांच्या पुण्याईने या संस्थांचा काया पालट. साधू जिथं गेले का तिथं अहिंसा नांदती. अहिंसेचे पुजारी आहेत आमचे भास्करगिरी बाबा. त्यांनी तिथे अहिंसेचं बीजारोपण केलं. आपल्या परिसराने बाबांना शिरोधारी मानून त्यांचा शब्द खाली पडू दिला नाही. त्यातच तुमचं कल्याण आहे. तुमचा हा सप्ताहाचा आनंद पाहून वीरभद्र देवस्थान हे का वीरभद्राशे डोलत असतील. वा 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 काय भजन चाललंय, काय परमार्थ असे डोलत असतील महाराज. त्यांच्या मनात जे आहे ते तुम्ही करता. म्हणून भगवंताची तुमच्यावर नितांत कृपा राहो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल.
संतांची या माताच्या भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व मायबापांच्या उपस्थितीमध्ये चालत असणारा ज्ञानेज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथरा ज्ञानेश्वरीचं पारायण आज या ठिकाणी आपल्या सप्ताहामधला चौथा दिवस आहे कीर्तनाचा। चौथ्या दिवसाची सेवा ज्यांनी केली अशी असणारी आळंदीचे वैकुंठवासी गुरुनाम गुरु जोग महाराज संस्थेतले अध्यापक माऊली महाराज कदम यांनी आपल्या गावामध्ये येऊन सुंदर अशी सेवा केली। वास्तविक पाहता म्हणून सर्व ग्रामस्थांच्या वतीने महाराजांना मी धन्यवाद देतो।